नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन। आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये आमची पहिली मागणी होती की नगर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय गीते जे आहेत त्यांनी या ठिकाणी मेंढपाळाची फसवणूक करून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यामध्ये जी या ठिकाणी मेंढपाळा अडवणूक केली आणि उशिरा गुन्हा दाखल केला। उशिरा गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी चुकीचे कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही मागणी केली की एपीआय गीते यांचं निलंबन झालं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमच्या या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून ही होती की गेल्या कित्येक वर्षापासून मेंढपाळांचे अनेक गुन्हे जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत चोरीचे, परंतु त्या ठिकाणी कुठल्या तपासही अद्याप पोलिसांनी केलेला नाही किंवा मुद्देमाल या ठिकाणी मेंढपाळाला भेटला नाही। तो मेंढपाळाचा मुद्देमाल या ठिकाणी मेंढपाळाला भेटला पाहिजे, आरोपीला तात्काळ अटक करून मेंढपाळाचा मुद्देमाल मेंढपाळाला भेटला पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे। आणि मेंढपाळांना हा व्यवसाय जर निर्भयपणे करून द्यायचा असेल, कारण आज जर बघितलं या सगळ्या परिस्थितीमुळे, या चोराच्या भीतीमुळे किंवा वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे मेंढपाळ हा भयभीत झालेला आहे आणि आज हा व्यवसाय बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। जर हा व्यवसाय वाचवायचा असेल आणि चांगले दिवस हे व्यवसायाला असताना चांगला व्यवसाय बंद पडण्याचे मार्ग असताना जर तो वाचवायचा असेल, या ठिकाणी शासनानं मेंढपाळाला आपला व्यवसाय निर्भयपणे करण्यासाठी बंदुकीचा शस्त्र परवाना दिला पाहिजे, ही आमची या ठिकाणची तिसरी मागणी आहे। या सर्व मागण्यावर या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि याचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे 7 दिवसामध्ये एपीआय गीते येणं। जर या ठिकाणी मेंढपाळाला योग्य न्याय दिला नाही तर या ठिकाणी या ठिकाणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर हे सगळं मेंढपाळ उपोषणाला बसणार। हे राज्य सरकारचा सूर्यनामा करण्यात आलेला आहे। हे राज्य सरकार जे आहे ते म्हणजे काय की लोक मक्कात्यागिरी करतं। मक्कात्या म्हणजे काय, होईल ते होऊ दे, मला काय त्याचं, अशी सरकारची परिस्थिती। पोलीस स्टेशनकडे ज्या वेळेला लोक मेंढपाळ दरोड्याबद्दलच्या तक्रारी घेऊन जातात त्यावेळेला चोरांकडून मिळालेल्या मालामध्ये 50% काढून घेऊन परत ते काय जे कोणी मेंढपाळ आहेत त्यांना हाकून दिलं जातं। याच्यासारखी वाईट परिस्थिती नाही आहे। आज सुवर्ण महोत्सव चालू आहे संविधानाचा, परंतु या देशामध्ये राज्यामध्ये आज विशेषतः या अहिल्यानगर ज्यांचं नाव देण्यात आलेलं आहे अहिल्यादेवींचं, या जिल्ह्यामध्ये फार मोठा अन्याय चालू आहे आणि पगार हमीवर सरकारचे लोक कामं करतात, पोलीसचे कामं करतात आणि त्याच्यामध्ये एक तर पगार घ्यायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त परत लुटीमधला भाग देखील घ्यायचा आणि लोकांना रगडून टाकायचा, अशा प्रकारचा वरवंटा कायद्याचा जनतेवर चालू आहे आणि मेंढपाळ त्याचे बळी आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला इशारा द्यायचा सरकारला, अरे तुम्ही जे केलं ते म्हणजे फक्त पोटगी दिली मतदारांना, त्याच्यातून सत्ता मिळवली आणि त्याच्यामधून हे सगळं काही तुम्ही अंधेरी नगरी चालू आहे म्हणून तुमचा सूर्यनामा केलेला आहे। मक्कात्यागिरी करणारं सरकार जे आहे उलटून टाकलं जाईल, याची नोंद घेतली पाहिजे। अशोक दिवसा पण गेलो एखाद्या डोंगरात सुरू झालेला दारूचा अड्डा आणि त्या ठिकाणचा जुगाराचा क्लब पोलीस तिसऱ्या दिवशी शोधतात आणि या सगळ्या दरोड्याच्या केसमधले आरोपी मात्र पोलिसांना सापडत नाहीत। सापडलेल्या आरोपींबरोबर संगनमत करायचं आणि जे फिर्यादी आहेत त्यांना त्रास द्यायचा, ही पद्धत कुठंतरी बंद झाली पाहिजे। पोलिसांनी या आरोपींना तात्काळ अटक करावी व गुन्हेगारांना शासन करावं, या मागणीसाठी आजचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। हा इशारा देण्यात आलेला आहे। जर सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही, पोलीस खात्यानं जर अधिक तीव्रतेनं या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। आज हा धनगर समाज नांदत असताना संविधानाचा हे अमृत महोत्सव साजरा होत असताना शोकांतिका अशी वाटते की स्वतंत्र भारतामध्ये ज्या मेंढपाळांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायातून मेंढपाळांना न्याय मिळावा। जे स्वातंत्र्याचं संविधान आहे ते कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ या 3 स्तंभावर हे जे संविधान चाललेलं आहे, या संविधानातून जो स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय त्या अमृत महोत्सवाला जर या मेंढपाळांना जर न्याय मिळत नसेल तर ह्या भारताची जी शोकांतिका आहे ना ही फार गंभीर आहे। की जर 8 दिवस 15 दिवसापूर्वी जर मेंढपाळावर चोरीचा आरोप केला जातो, चोरी करून जातो, मेंढपाळावर चोरीचा आरोप होतो, हा जर प्रशासनाचा हात मिळवणीचा जर भाग असेल तर प्रशासन ह्या कामाला फार मोठं दोषी असेल। आम्ही कलेक्टर साहेबांना आता ज्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला शाश्वती दिली की गेल्या 2-4 दिवसामध्ये आम्ही आरोपींचा तपास करून आरोपीला या ठिकाणी कलेक्ट करणार आहे। पाहिजे ते तुम्ही सांगसाल ते कलम या ठिकाणी त्यांच्यावर आम्ही दाखल करू आणि आरोपीला पाहिजे तेवढी गंभीर प्रकारचं शासन या ठिकाणी देऊ। आणि या प्रकारचं जर या ठिकाणी नाही घडलं तर गेल्या पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही SP ऑफिसवर फार मोठं आंदोलन या ठिकाणी तयार करणार आहोत आणि SP ला या ठिकाणी जाब विचारणार आहोत की मेंढपाळांना न्याय हा महाराष्ट्रभर मिळाला पाहिजे।
दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.